बघा, 9चा वर्ग गुणिला कंसामध्ये 9चा वर्ग आणि कंसाचा परत वर्ग गुणिला 9चा वर्ग कंसाचा वर्ग परत कंसाचा वर्ग छेदस्थानी 9चा घात वजा 3 आणि त्या कंसाचा घात 3 अशा पद्धतीनं हा प्रश्न विस्तार सूत्रे या घटकावर आधारित सोडवायचा कसा लेकरांनो. इथं गोष्टी लक्षात घ्या. 9चा वर्ग गुणिला इथं या घाताघातामध्ये गुणाकार अशा स्वरूपानं मांडणी करा. 2 गुणिला 2 म्हणजे 4 परत गुणिला 9चा घात इथं संपूर्ण घाताचा गुणाकार करा. 2 दोन्ही 4 4 दोन्ही 8 असं का करायचं सर? याला पुष्टी आहे. विस्तार सूत्रे प्रकरण इयत्ता 8वी मध्ये आम्ही शिकलो. या काही गोष्टीचा विसर पडू देऊ नका. लक्ष द्या, एचा घात यम आणि त्याचा घात यन असेल तर प्रस्तुत सूत्राचा विस्तार हा घाताघातामध्ये गुणाकार आढळतो. हे आम्ही अभ्यासलो. म्हणून या घाताघातामध्ये हा गुणाकार 2 दोन्ही 4 लक्ष द्या 2 दोन्ही 4 दोन्ही 8 अशा पद्धतीनं छेदस्थानी सुद्धा 9चा घात कसं होईल तर 3 3 9 मात्र वजा 9. एक दुसरं सूत्र आता याची मांडणी करत असताना मूळ सारखंच आहे. इथं मूळ 9 आहे, इथं सुद्धा. म्हणून एक सूत्र जसं की एचा घात यम आणि एचा घात यन असेल, मूळ जेव्हा सारखं तेव्हा घाताघातामध्ये बेरीज होत असते यम अधिक यन. हे जे सूत्र आहे या सूत्राचा विस्तार अशा पद्धतीनं होताना आम्ही अभ्यासला. मग इथं 9चा घात काय होईल तर 2 अधिक 4 अधिक 8 अशा पद्धतीने. इथं 9चा घात वजा 9. मग आता इथं 9चा घात म्हणजे ही बेरीज 8 आणि 4 12 2 14 छेदस्थानी 9चा घात वजा 9 इथपर्यंत आम्ही आलो. मात्र हे पुढचं समोर लिहा जसं तसं 9चा घात यम अधिक 15 इथं 9चा घात यम अधिक 15 इथं 9चा घात यम अधिक 15. गणित इथपर्यंत कळालं असेल तर आणखी एक सूत्र इयत्ता 8वी मध्ये विस्तार सूत्रे प्रकरणामध्ये आम्ही अभ्यासलं. कंसामध्ये एचा घात यम भागीला एचा घात यन असेल लक्षात घ्या. तेव्हा या प्रस्तुत सूत्राचा विस्तार कसा होतो? एचा घात यम वजा यम. अंशस्थानी मूळ सेम आहे, छेदस्थानी मूळ सेम आहे. अंशस्थानी मूळ ए आहे, छेदस्थानी मूळ ए आहे. मूळ सारखं अंशस्थानी छेदस्थानी. तेव्हा घाताघातामध्ये वजाबाकी होताना आम्ही अभ्यासली. इयत्ता 8वी मध्ये विस्तार सूत्रे प्रकरणामध्ये हे सगळे सूत्र आम्ही अभ्यासले. म्हणजे आता काय 9चा घात वजाबाकी घाताघातामध्ये म्हणजे 14 वजा हे मात्र वजा 9 कंसामध्ये बंदिस्त. 2 चिन्ह किंवा चिन्हांकित संख्या जेव्हा परस्परांना लागून येतात तेव्हा एक चिन्ह किंवा चिन्हांकित संख्या कंसामध्ये बंदिस्त करा. हे काही गणितीय गुणधर्म आम्ही पक्के लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे बराबर 9चा घात इकडे यम अधिक 15 गोष्टी लक्षात घ्या. आता ही वजा कसं होईल? हे 9चा घात 14 वजा गुणिला वजा म्हणजे काय होते अधिक. हे आले 9 इकडं बराबर 9चा घात यम अधिक 15. इथपर्यंत गणित कळालं असेल तर पुढं गणित वळत करू. कसं आलो आम्ही? 9चा घात 14 अधिक 9 आणि इकडं बराबर 9चा घात यम अधिक 15. लेकरांनो 9चा घात 14 9 किती होतात? हो 23. इकडं 9चा घात यम अधिक 15. दोन्ही पद राशी परस्परांना भागीला म्हणून 9 9 लुप्त होतात, खलास होतात, कटतात. मग आता उरलं काय? 23 यम अधिक 15. गोष्टी लक्षात घ्या. रिकाम्या वेळी गाळलेला घाम युद्ध प्रसंगी रक्त सांडू देण्याचं काम पडू देत नाही. म्हणून रिकामं नाही बसायचं, काही ना काही करत राहा. गणित हा विषयच आहे. लक्ष द्या. परीक्षा संपल्या, रिझल्ट आला नाही, पुन्हा जागा निघणारच. रिकामं न बसता आम्ही जे बी काही अवघड वाटते म्हणाले ते सोपं करून घेतलं पाहिजे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. आता हे 9 9 का कटले? हे 2 पद ह्या 2 राशी परस्परांना बाकीला आहेत म्हणून 9 साठी 9 खलास होतात. आता 23 कड येताना हे 15 वजा स्वरूपात समोर यम का मांडायचे सर? वजा स्वरूपात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत लेकरांनो अधिक असेल वजा वजा असेल अधिक, गुणिला असेल भागीला भागीला असेल गुणिला
अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. आता ही वजाबाकी किती, तर 8 बराबर यम ची किंमत विचारली. यम म्हणजे किती, 8 हे तुमच्या विचारलेल्या प्रश्नाचं लेकरांना उत्तर. विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला